आज आपण पाहिलं तर नवरात्राची आज पहिली माळ आपण जे म्हणलो किंवा संपूर्ण भारतामध्ये घटस्थापना म्हणजे 4 नवरात्रापैकी एक सगळ्यात मोठं नवरात्र आहे, शारदीय नवरात्र असतं आणि त्यातली आज घटस्थापना या ठिकाणी आताच नुकतीच आपल्या समक्ष पार पडलेली आहे। याच्यामध्ये सकाळी 7 वाजता देवीची महाअभिषेक महापूजा होऊन या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम झाला। त्यानंतर 11 वाजता ध्वज आणि घटाची मिरवणूक होईल। त्यानंतर घटस्थापना दुपारी 12 वाजता आणि देवीची आरती या ठिकाणी झालेली आहे। आणि आज इथून पुढे आता नवरात्र लोकांनी प्रत्येक घरोघरी एक गट बसवले जातात आणि देवीचे 9 दिवस उपवास केले जातात। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर देवीचं एक असं महात्म्य आहे की आई तुळजाभवानीने लहान मुलीच्या रूपामध्ये म्हणजे आता अंबिकेच्या रूपामध्ये या ठिकाणी राहिलेली, म्हणून हिला अंबिका असं मानलं जातं। जर आपण मूर्तीचा चेहरा जरी पाहिला तर हा एक तरुण मुलीचा किंवा लहान मुलीचा चेहरा, तसा हा देवीचा चेहरा, तुळजाभवानीचा चेहरा पाहिला एक प्रौढ स्त्रीचा चेहरा, असा चेहरा आपल्याला तिथे दिसतो। आणि याच्या मागचं की देवी ही लहान मुलीच्या म्हणजे हे तुळजापूर हे जे सासर आणि बुरानगर म्हणजे हे घर आमचं हे माहेर म्हणून समजलं जातो। याची जी परंपरा आहे ही परंपरा गेल्या 1100 वर्षापेक्षा जास्त वर्षापासून चालू आहे आणि तेव्हापासून पलंग पालखीची मिरवणूक ही आपली चालू आहे की प्रथा अखंडीपणे चालू आहे। 1913 साली आमचे पूर्वजांनी म्हणजे लहानू किंवा भगत यांनी स्वतःच्या जमिनी घरवाडा विकून स्वतःच्या देवघरामध्ये जर आपण जर पाहिलं तर हे आमचं एक घरातला एक भाग आहे आणि हे देवघर आहे। आपण जर पाहिलं की प्रत्येक मंदिरामध्ये 1 किंवा 2 देवीच्या मूर्ती असतात, पण इथं जर आपण बारीक निरीक्षण केलं असलं तर आपल्या सर्व टाक छोटे छोटे दिसतात जे आपल्या सर्वांच्या घरात असतात। म्हणजेच की देवघरालाच 1913 साली मंदिराचं स्वरूप दिलं आणि याची आम्ही भक्ती की लोकांना दर्शनासाठी हे सगळं खुलं केलं। आणि ह्याप्रमाणे इथं त्यामुळे लोकांची एक भावना इथे जे लोक तुळजापूरला जाऊ शकत नाही किंवा त्यांच्या अडीअडचणी तिथे जाऊन दूर करू शकत नाही, देवीची शास्त्रोक्त पूजा अर्चा तिथं होऊ शकत नाही, ज्यांना अडचणी येतात दूर जाण्याला, ते सर्व लोक सुद्धा या ठिकाणी येतात। आणि दररोज इथे वेगवेगळे विविध कार्यक्रम म्हणजे सकाळी जर आपण पाहिलं तर देवीची 7 वाजता शृंगार आणि आरती रोज या ठिकाणी केली जाते। तर त्याच नंतर आपण जर या ठिकाणी पाहिलं तर संध्याकाळी 10 वाजता रोज देवीची नित्य आरती या ठिकाणी केली जाते आणि दिवसभर भजन कुंकुमार्चन आणि विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी केले जातात। आपण जर सर्व पाहिलं की सर्व भाविकांच्या दृष्टीने आता पावसाचे किंवा याचे सगळे वेळ आहे तर त्यासाठी आम्ही प्रशस्त मोठ्या प्रमाणात इन्व्हर्टर किंवा त्याचा एक सबस्टिट्यूट बॅकअप म्हणून आम्ही त्याची सोय केलेली आहे। एक चांगले 20 ते 25 सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही या ठिकाणी तैनात केलेले आहे। इथं आमचे मंदिराचे स्वतःचे आमचे सुरक्षा आहेच, त्याबरोबर पोलीस यंत्रणा सुद्धा या ठिकाणी सज्ज आहे की ज्याने कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये आणि भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांची विशेष काळजी केलेली आहे। आपण जर पाहिलं तर पावसाच्या दिवसामुळे आम्ही बॅरिकेडिंग सुद्धा या सगळ्या हॉलमध्ये घेतलेलं आहे जेणेकरून भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास या ठिकाणी होऊ नये। पिण्याच्या पाण्याची सोय असेल, स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिलेलं आहे।